मराठा समाजाच्या संघटना व सामाजिक एकजुटीसाठी मराठा सेवा संघ महाराष्ट्र संचलित मराठा जोडो अभियान तथा जिजाऊ रथयात्रेचं कोल्हापूर जिल्ह्यात 21 मार्च रोजी आगमन। संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला संघटित करण्यासाठी ही यात्रा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। शनिवारी 22 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून कोल्हापूर शहरातून जिजाऊ रथयात्रेला प्रारंभ होणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष महिपती बाबर यांनी आयोजित बैठकीमध्ये सांगितले। रथयात्रेच्या प्रभावी आयोजनासाठी रविवारी सकाळी 10:30 वाजता कुरुंदवाड तेरवाड रस्त्यालगतच्या मराठा मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात ही बैठक बोलावली होती। या नियोजन बैठकीला सर्व गावातील मराठा चळवळीतील नेते, कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते। बैठकीची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ मातेच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। दरम्यान या रथयात्रेचे गडमुडशिंगी, पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, अब्दुल्लाट, शरदवाड, हेरवाड, कुरुंदवाड, नुरसेवाडी, शिरूळ, जयसिंगपूर आणि उदगाव येथे समारोप होऊन सांगली जिल्ह्यातील अंकलीकडे प्रस्थान होणार आहे। या बैठकीत पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष बाबर म्हणाले, मराठा समाजाने आपल्या हक्कासाठी, हक्काच्या न्यायासाठी आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र यावं, एकसंघ व्हावं ही या अभियानाची संकल्पना आहे। मराठा समाजाचे संघटन, शिक्षण, रोजगार, सामाजिक आणि आर्थिक उन्नती या संदर्भात जनजागृती करणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मार्गक्रमण करत मराठा जोडो अभियान आणि जिजाऊ रथयात्रा 2025 संपूर्ण राज्यात एक नवा ऊर्जावान संदेश देणार आहे। प्रत्येक गावामध्ये रथयात्रेचं स्वागत करावं। मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक घडामोडीचा साक्षीदार व्हावा, तसेच नियोजित मार्गावर रथयात्रेचं उत्स्फूर्त स्वागत करावं आणि समाजाच्या एकजुटीचा संदेश सर्वदूर पोहोचवावा असं सांगितलं। या बैठकीत सरपंच भरत पवार हेरवाड, आंदोलन अंकुश, जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील, तालुका अध्यक्ष नागेश काळे, सागर धनवडे, मराठा नेते कृष्णा नरके, आनंदा शिंदे, गोवर्धन माने, सचिन भोसले, सुरेश चोपडे, प्राध्यापक अनिरुद्ध मोरे, सतीश माने सर, जिनाप्पा पवार, अर्जुन पाटील, सुनील पाटील, पांडुरंग बिडकर, सौ रसिका कोकाटे, सौ अलका बाबर, सौ काळे आदी उपस्थित होते। आभार रामचंद्र मोहिते यांनी मानले। इंडियाचा आवाज न्यूज चॅनलसाठी कुरुंदवाडहून आलोक कडाळे।